रायगड जिल्ह्यातील राजकारणात तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वितुष्ट वाढत चालले. विधानसभा लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा डोळा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वादाला फोडणी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही शिवसेनेला मिळावी, ह्याच्यासाठी पहिला क्लेम आमचा असणार आहे. आणि मी राहिला प्रश्न लोकसभेचा, त्याला अजून 3 वर्ष आहेत. राजकारणामध्ये बऱ्याचशा घडामोडी कधी काय होतील हे कोणी सांगू शकत नाही. पण आपण वाट पाहू. पहिला तर येणाऱ्या 2 महिन्यावर आपण लक्ष देऊ आणि मग नंतर त्याच्या पुढे तुम्हाला काय असेल ते खुशखबर देतो. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येते. शिवसेना पक्ष कोकणामध्ये हायेस्ट आहे, त्याच्यामुळे तो क्लेम आमचाच आहे. उद्या येणाऱ्या लोकसभेसाठी पण पूर्वतयारी आमचे नेते करतायत. तर ह्या सगळ्या केलेली आहे, या सगळ्या तयारीशी आम्ही सज्ज आहोत. जे काय समीकरण जिल्हा परिषद बाबतीमध्ये झालं ते खऱ्या अर्थाने सगळ्यांनी स्वीकारलं. महायुती धर्म आम्ही स्वीकारलं. एक पाऊल पुढे टाकलं. कदाचित वाटपामध्ये 2 नंबर आमचा आहे, त्याची वाट बघू. नाही मिळाला तर गेअर बदलण्याची ताकद आमच्यामध्ये नक्की आहे. त्यावेळेची भूमिका बजू.